नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षणची किसालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत सकारामजी सामाले पाटील यांच्या कांदा आणि ऊस या प्लॉटवर। तर कांद्याला आता तुर्तासच गाठ धरत आहे, नळग्याला गाठ धरत आहे। त्यासाठी आपल्याला ग्रोइंग सेटिंगचं पण मटेरियल याला द्यावं लागेल। आणि ऊसाची अशी स्थिती झाली की ऊसामध्ये खूपच तूट झाली। हे पहा, नवीन जी तूट लावली ती पण यायला लागली, काही कांडी टाकली। तर रोप लावायला पाहिजे होतं, तर भाऊनं कांडी कशी टाकली हे पहा। जे आहे ते छान आहे, पण तूट भरपूर झाली। तर याची लागवण आहे आपली, लागवण आहे आपली 5x1.5 ऊसाची, 5x1.5 अशी लागवण आहे। 5x1.5 आणि कांदा त्यामध्ये बेड मारून घेतलेला आहे आपण मध्ये। कांद्याचं अंतर आहे 18 इंच बाय 6 इंच, दोन ओळीतलं अंतर 18 इंच आहे आणि दोन कांद्यातलं अंतर 6 इंच आहे। असं आहे असं व्यवस्थापन। कांद्याला फुटवा चांगला आहे। हां, आता चांगली गाठ धरायले, गाठ धरायला आता याला पण आज पोलीस फवारलं। बर, याला पण आता तुम्हाला खुट्या ठोकून घ्यावं लागतं बरं का, कशाला? बांधायला। कांद्याला का? कांदा बांधायचा का नाही? नाही. नाही बांधायचा। बर, बांधायचं असलं तर मग खुट्या ठोकायच्या आणि दोन्ही कोण नारळ लावायची। हां, तार नाही तर वायर। काय करत काहीच बंद नाही कांदा। तो ऊसातलंही तूट झाली, ऊसात तुटली झाली ती तर म्हणून आमची ऊसामध्ये लई सोंग झाला ना आता। हे रोप लावले ना, रोप लावत नाही रोप तयार आहे। रोप तयार व्हायला नेमकं बोल आहे। बर, 10 वर्षात किती लावायचं? आता कांद्याला आणि ऊसाला दोन्हीला ड्रेंचिंग सोडून द्या ग्रोसाठी। आणि याला स्प्रे घ्या लाईम सल्फरचा।